वाढत्या तापमानाबरोबरच आता भीषण पाणी टंचाईचं संकटही ओढवू लागलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील खंडाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। घोटभर पाण्यासाठी खंडाळा गावातील नागरिकांची जीवघेणी कसरत सुरू आहे। विहिरीतील गढूळ पाणी वापरण्याची वेळ गावकऱ्यांवर ओढवलेली आहे। हिंगोलीच्या खंडाळा गावातील नागरिकांना विहिरीत उतरून घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते। खरं तर या गावातील विहिरी, बोरवेल याचं इतर जलस्रोतांनी तळ गाठलाय, त्यामुळे गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। खंडाळ्यातील गावकऱ्यांकडून अनेकदा टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली, मात्र अद्याप गावात टँकर सुरू झालेला नाहीये। टँकर नसल्यामुळे विहिरीतील गढूळ घाण पाणी वापरण्याची वेळ गावातील नागरिकांवर आली आहे। सर, गावामध्ये अशी पाण्याची परिस्थिती आहे। मी सरपंचाकडे गेलो 2 वेळेस। सरपंच साहेब काय म्हणले, आपल्या गावाला टँकर येणार आहे। 2 आठवडे झाले। मग मागच्या सोमवारी परत गेलो, ते म्हणले तिथं शिवसाहेबाकडे गेलो, म्हणले बाबा टँकरचं उपलब्धच नाही तिथे टँकर। तुम्ही आता विहिरीत उतरले होते पाण्यासाठी साहेब, आता पाणीच नाही माझ्या घरी। ते विहिरीतला ते गाळ बाजूला सारून म्हणलं बाबा पाणी भरून जावं, म्हणलं कस तरी बकेट खोल जाती आणि गाळ जास्त गाळ येण्यापेक्षा म्हणलं थोडा आपण कचरा बाजूला केला तर कमी गाळ येते आणि तेच पाणी घरी नेतो आम्ही आणि तेच बुडात जाते काही आणि वरचं ते उपयोगात आणतो। आणि जवळपास सर्व विहिरी बाहेरच्या शेतातल्या त्या पण आटल्या। गावामध्ये कुठंच पाणी नाही। आमच्या गावामध्ये या पाण्याच्या परिस्थितीनं बाहेरगावचे सोयरेधारे मुली द्यायला पण कटाळले, तर नको म्हणतात त्या गावात पाणीच नाही। आणि लग्न जर करायचं तर बाहेरगावी जाऊन करावं लागले आणि तिथं उलट दुप्पट रक्कम मोजावं लागली साहेब। आणि कसं दुसरी गोष्ट, आम्ही कंटाळून गेलो आहे। आता नाईलाजानं आम्हाला हेच पाणी भरावं लागते, बाकी पर्यायच नाही आम्हाला। आता हे पाणी पिण्यासाठी सुद्धा पिण्यासाठी साहेब दुसरं पाणीच नाही ना। हां, दुसरा पर्यायच नाही। म्हणजे एक खंडा भरासाठी 2-2 माणसं अहो 2 माणसं साहेब, कसं प्रत्येक घरचे 2 व्यक्ती राहतात। दिवसभर पाणी न्यावं लागते। जेवढं आहे तेवढं आपलं कसं बी थेंब थेंब करून। आणि गावात कुठल्याही बोरलं पाणी नाही आणि विहिरीलाही पाणी नाही। सरपंच साहेब नुसतं हो म्हणाले तर